आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा आले का नाही लक्ष लगेच? तेच नव्हतं यायचं. म्हणजे ते ते बघा सूप बघा, त्याला जरा उकळी द्यायला पाहिजे होती ना अजून. हा येड्या, आता तू मला शिकवणार वय सूप कसं करायचं ते? उकळवायचं म्हणे. सुंदर, बहिणीला उठव ना. आई, ए आई, उठ, थोडं सूप पिऊन घे. अगं नका कशाला म्हणतीस? बघ आत्यानं एवढं भारी सूप बनवून आणलं आहे, तुला जेवढं जाईल ना तेवढं पी. आत्या द्या ते सूप इकडे. कसं पीत नाही तेच बघते. छोटे मालक उठवायला मदत करा. आई उठ. मॅडम, अंगात अजिबात ताकद नाहीये तुमच्या. असं अन्न टाकून कसं चालेल? तुम्हाला आता असं नाही बघवत आहे. आमच्या सगळ्यांसाठी तुम्हाला लवकरात लवकर बरं व्हावंच लागेल. त्यासाठी पोटभर खायला नको का? औषधं वेळेवर घ्यायला लागतील, पोटभर खावं लागेल आणि पुरेशी विश्रांती घ्यावी लागेल. कळलं? आता सूप प्या बरं. करा. झालं म्हणे गावभर केला तोरा आणि शेवटी हातात मोकळा तंबोरा. या भिकाड्या अक्षरामुळे तोंडचा घास गेला. केलेलं समद कष्ट वाऱ्यावर उडून गेलं. चालत्या गाडीला खीळ घालायला बरोबर जमतं हिला. पण त्या वसुंधरेला बी आता शुद्धीवर यायचं होतं. ती 1.5 दमडीची अक्षरा लई तोऱ्यात गेलती ना वहीत ना, परत पाऊल टाकायचे नाही म्हणून. मग कशाला आली तर परत? ही बयाकिनी आपल्याला सुखासुखी जगूच द्यायची नाही. अरे देवा, आता सौता आलीये. म्हणजे हळूहळू त्या हिंदळीला बी घेऊन येणार. म्हणजे माझ्या अश्विनला परत गळाला लावणारच. प्रतापराव, काय हो, गेली का हवा लगेच? नाही असं गळा पडून बसलाय म्हणून म्हणलं. विचार करतोय हो. आता पतूर वहिनी साहेबांनी समजा अंदाज आलाय. त्यांनी आपल्याला हातासरशी बेदखल केलं तर? नाही नाही नाही, ते काय अशी वागणार नाही. कारण आत्ता तिला आपली जास्त गरज आहे. तिला माहिती आहे पैसा इस्टेटीपेक्षा माणसं लाख मोलाची आहेत. त्यामुळे तुम्ही लोड घेऊ नका. हा बोल. आलोच. ठीक आहे, आपण बघू ते समजा कसं निस्तरायचं ते. एक महत्वाचं काम आठवलंय, येतो आम्ही.
शरू 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 एकदा बघ माझ्याकडे प्लीज. असं तोंड नको फिरवूस ना प्लीज. अगं कशाला आलोय म्हणजे शरू, तुझ्या आयुष्यामध्ये मी कशासाठी आलोय ना हा प्रश्न एकदा तुझ्या मनालाच विचार. पण शरू, ही नाती अशी लगेच संपतात का? अगं ती ओढ, ते प्रेम, शरू वेडी आहेस तू. अगं मी इथे तुझ्याशी बोलायला आलोय. प्लीज मला समजून घे ना शरू. आणि आपल्या प्रेमाची खरंच काही व्हॅल्यू नाहीये का शरू? पुन्हा फक्त अक्षराचा विचार करतेस. अगं दुसरीकडे माझाही विचार कर ना. आणि बाय द वे, अक्षराने तिचा हट्ट सोडलाय, तोही सुंदरसाठी. ती आलीये परत घरी. अगं बघ, तूही तुझा हट्ट सोड ना आपल्या प्रेमा खातर. ठीक आहे, तुझा विश्वास नाहीये ना माझ्यावर? एक मिनिट. डॅड, वसुंधरा काकूंची तब्येत कशी आहे आता? काही नाही, शरूला त्यांना बघायचं होतं. तुम्ही प्लीज काकूंच्या रूम मध्ये जाऊ शकाल का? आता तरी बसला ना विश्वास माझ्यावर? आता मी निघते, पण तुम्ही विश्रांती घ्या आणि इथून अजिबात उठायचं नाही. कसलंही टेन्शन घ्यायचं नाही. वेळेत जेवण करा आणि औषधही घ्या. औषधाचं म्हणशील ना तर माझं औषध तू आहेस बघ. तू थांब की. तू आजूबाजूला असलीस ना काही वेगळीच उमेद येते बघ. अंगात बळ येतं माझ्या. मॅडम, मी थांबले असते, पण शरूला आणि मला थोडं सामान आणायला बाजारात जायचं होतं, म्हणून मला निघावं लागेल. पण मी पुन्हा येईन ना, तुम्ही नका काळजी करू. बाय. जशी तुझी इच्छा, पण तू एकटी नको जाऊ. सुंदर येईल तुला सोडायला. नाही, कशाला? मी जाईन की एकटी. आता एवढं तरी ऐक की माझं. तू निघतेस म्हणतेय ना, मग सोडेल तो तुला. उगा एकटी गेलीस तर माझ्या जीवाला घोर लागेल. भय ग पोरी. अगं बघ ना किती येळ झालाय.
सुंदरला सोबत घेऊन गेलीस ना तर आम्ही बी निर्धास्त राहू बघ. ठीक आहे आत्या. आता हे बेस झालं. सुंदर, जा तिला सोडून ये. हा ठीक आहे. मॅडम, काळजी घ्या. येते. सुंदर, अरे जरा मदत कर की तिला. हा अरे होणारी बायको आहे तुझी, लाजतोस काय? येते मी. येते. अगं कळते का पुरी? अगं या घराला बी वाटतंय का तू आमसरी सोडून जाऊ नये म्हणून. हे असं अडकणं गुत्त झालं ना का घराने कौल दिलाय असं समजायचं. तुझी पसंती आहे ना? करशील ना आमच्या सुंदरशी लगीन? अक्षरा, तुझी जागा आमच्या पायाशी नाही काय जात आहे? अक्षरा, आत्या बोलली ते खरं होतं बघ. या घराला तुझी लई गरज आहे. या घराला बी वाटतंय तू इथनं जाऊ नये म्हणून, आणि मला बी.
शरू जस्ट लिसन टू मी. लिसन. हे बघ, अक्षराची आमच्या घराशी एक वेगळीच अटॅचमेंट झाली आणि तुला हे दिसत नसलं ना तरी मी मात्र उघड्या डोळ्यांनी बघतोय. शरू, अगं सुंदर आणि अक्षराचं एकमेकांवर खरंच खूप प्रेम आहे, पण अक्षरा हे दाखवत नाहीये. याचं कारण आपण आहोत शरू. कळतंय का तुला? शरू, आपल्यामुळे तिला तिच्या प्रेमाला मुकावं लागतंय आणि हे मला कधी आवडणार नाही. शरू, माझ्यासाठी नाही, निदान अक्षरासाठी, सुंदरसाठी तरी विचार कर. आय एम नॉट अ सेल्फिश पर्सन. कसं थांबू? सांग ना शरू, कसं थांबू? अगं तुझ्यावर मनापासून प्रेम करतो मी. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाहीये. अगं मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. शरू, शरू, तू फक्त एकदा हो म्हण, आपण खरंच लग्न करू. अगं का करू शकत नाहीये विचारा? शरू, तू एकदा हो बोल, सगळं ठीक होईल. शरू, आय टोटली अग्री. बघ, अक्षराने तुझ्यासाठी खूप काही केलंय. तू तिचा विचार करणं स्वाभाविक आहे. अगं पण दुसरी बाजू पण बघ ना शरू, तू श्वास आहेस माझा, आणि जर तूच आयुष्यात नसली तर माझा जगून काय उपयोग आहे? शरू, हेच होईल. अगं माझी किती घुसमट झाली ना माहित नाहीये तुला, आणि याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. वा शरू वा, ताईच्या मनाचाच विचार करतेस ग, पण माझ्या मनाचा विचारच करत नाहीये. अगं माझी काय घालमेल होते दिसत नाहीये का तुला? आपल्या प्रेमाबद्दल काहीच वाटत नाहीये तुला? शरू, शरू, तू फक्त होकार दे. अगं मी काहीही करायला तयार आहे तुझ्यासाठी. अगदी आपण त्या घरात राहायचं नाही म्हणालीस ना तरीही चालेल. आपण या सगळ्यांना सोडून स्वतःच हक्काचं जग निर्माण करू. शरू, प्लीज हो म्हण, मला तुझी साथ हवीये. शरू, बोल ना प्लीज. छोटे मालक, काय करताय? समोर बघून गाडी चालवा ना. हा, नीट चालवा आता. छोटे मालक, थांबा थांबा थांबा. मी जाईन इथून. का? अगं नाही म्हणजे घर अजून लांब आहे की. असू दे. अगं अक्षरा, मी सोडतो की तुला. नको ना, ऐका ना माझं. अगं मी नीट चालवतो गाडी. हा बस. हो, तो प्रश्न नाहीये, घरापर्यंत नको. अजून राग आहे वय? नाही, फक्त आपल्याला शरूनी बघायला नको. तिनेच आपल्याला एकत्र बघितलं ना, तिला वाईट वाटेल. येते मी. अक्षरा, नाही म्हणजे आपलं लगीन व्हावं अशी आईची लई इच्छा आहे बघ, आणि माझी बी. तुला बी तसंच वाटतंय ना? उशीर होतोय. बाय. अगं अक्षरा, नको ना पुन्हा तेच विषय. आत्ता मला फक्त शरूची काळजी आहे. येते मी.
अक्षरा बघ की मागं वळून एकदा तरी. निघा ना छोटे मालक, आता माघार नाही घेऊ शकत मी. सॉरी